असं आहे की शिवसेना तुम्हाला कल्पना आहे की तिची संस्कृतीच मुळात शब्दांची पक्की संस्कृती आहे. संघटना ही शब्दांनी दिलेला शब्द पाळणारी आणि दिलेलं नातं जपणारी संघटना आहे. किंबहुना या नातं जपण्यात कधी कधी संघटनेचा तोटाही झाला, पण नातं तोडलं नाही. आणि म्हणून आज काल परवाकडे जेव्हा दिल्लीमध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या, त्यात आमचे सहयोगी दोन्ही पक्ष म्हणजे महाविकास आघाडीतील काँग्रेसही पराभूत झाली आणि आमची आप पार्टी पण पराभूत झाली. आणि म्हणून आदित्यजी आज विशेषतः दिल्लीत आले. ते फक्त माननीय राहुल गांधी आणि माननीय अरविंद केजरीवाल यांना भेट घ्यायला आले आणि सांगितलं की उगवत्या सूर्याला सगळेच नमस्कार करायला येतात, पण जरी तुमचा पराभव झाला असेल तरी आमची साथ तुमच्यासोबत आहे, ती पक्की आहे. आम्ही नातं जपणारी माणसं आहोत आणि ती तशीच जपणार आहोत. एवढाच मुद्दा आजच्या बैठकीत होता, ह्याच्या पलीकडे काही नाही. तुमच्या खासदारांची देखील आता बैठक झाली, बैठकीमध्ये काय चर्चा? काही नाही, हाच बैठकीत कसली वेगळी चर्चा होणार. एक वास्तव तुम्हाला सारखं लागलंय ना, ते सगळे टायगर फिरतायत बघा कसे एकत्र. सगळे टायगर एकत्र आहेत हे तुम्हाला पाहायला मिळालं. तुमच्याकडे कोणी पुडी सोडली होती, त्याला जाऊन विचारून या आता की ऑपरेशन टायगर तुमचं झालं का ऑपरेशन, की आमचं झालं ऑपरेशन. सर, त्यामुळे तुमच्यातले एक खासदार आहेत संजय जाधव, यांना जेव्हा प्रश्न विचारले गेले, त्यांनी पत्रकार माध्यमांची अरेरावी केली आहे. त्यांना जेव्हा हे विचारलं गेलं की तुम्ही स्नेहभोजनला जेव्हा गेलेले, ते का गेलेले प्रताप जाधव यांच्याकडे, तर ते विचारल्यावर अरेरावी त्यांनी. मला वाटतं आपण या विषयावर जास्त वाढवण्याची गरज आहे काही नाही. त्यांना माणूस आहे, शेवटी सगळी माणसं सारखी नसतात. त्यामुळे जुन्या नात्यांनी किंवा मैत्रिणी गेले असतील, त्याच्यात काय विशेष असं मोठं गंभीर काही गुन्हा केला याच्यातला भाग नाही. पण एक पक्षशिस्त असायला पाहिजे, ती त्यांनी ओळखली पाहिजे. बाकी काय नाही, अजिबात. सगळे सुज्ञ आहेत, सगळे हुशार आहेत, सगळे निष्ठावंत आहेत. त्यामुळे या विषयावर पुन्हा चर्चा करण्याची गरज आहे असं मला वाटत नाही. पत्रकार माध्यमांची अरेरावी का बोलावी? चुकू नये. मला वाटतं हा विषय नको वाढवतो. मी त्यांच्याशी बोलेन आणि पाहिन नक्की काय झालं ते. खासदार जे आहे शिवसेनेकडे जेव्हा जातात, शिवसेना खासदारांकडे, शिवसेनेचे खासदार तुमच्या खासदारांकडे जेव्हा येतात, हे कुठली जवळकी आहे इथे? काय ऑपरेशन टायगरचं नवीन पाऊल आहे का हे? नाही, मस्त जेवण. सुरू आहे का? अजिबात नाही. आमचे खासदार आम्ही एकत्र जेवलो. परवा नागेश पाटलांकडे जेवण होतं, आम्ही सगळेजण होतो एकत्र. काय इथे दिल्लीमध्ये ते एक चांगला एक कल्चर आहे की कोणी नाही कोणीतरी जेवायला बोलवतो, जातो आपण, त्याला काय विशेष आहे. सर, तुमचा कोकणातला गड खाली होतोय का? कोकणातला गड खाली होतोय का? राजन साळवींनी पक्षप्रवेश केला. मला वाटतं नेता म्हणजे गड नव्हे, शिवसैनिक म्हणजे गड. बुरुज हा जो असतो तो सैनिकांचा असतो, त्यावर उभा राहणार आहे म्हणजे तो नव्हे. ते बुरुज बसतायत, शिवसंघटनेचे बुरुज बसतायत, ठाशीव आहेत आणि तसे उभे आहेत. सर, आदित्य ठाकरे आज केजरीवाल को मिले. आता मला वाटतं या विषयावर मी बोलणं योग्यच नाही. त्या संदर्भात गेलेल्या माणसांबद्दल पुन्हा त्यांच्या टीकेची गंभीर दखल घेऊन बोलणं हे काय आम्हाला वाटत नाही. आम्ही आता जे गेले ते गेले, जे आहेत त्यांना सोबत घेऊन संघटना पुढं वाढवायची, बस. आम्ही किती वाईट प्रसंग पाहिले यातलं एक उदाहरण देतो. 1977 साली माननीय जयप्रकाश नारायणांची जी चळवळ सुरू झाली, त्या चळवळीमध्ये शिवसेना अशीच ध्वस्त झालेली होती, पण तिथून शून्यातून पुन्हा शिवसेना सत्तेवर आली होती, हे विसरू नका. आदित्य ठाकरे आज केजरीवाल को मिले. आता मुंबईला जाणार आहेत. सर, आदित्य ठाकरे आज केजरीवाल को मिले. आप मुझे लगता है क्या बातचीत हुई? हम शिवसेना खासियत है हमारी, हम जबान के पक्के लोग हैं और रिश्ता जताने वाले हैं, निभाने वाले लोग हैं. और इसलिए आदरणीय शिवसेना के नेता युवा सेना प्रमुख आदित्य जी ठाकरे आज दिल्ली में आए और कल उन्होंने माननीय राहुल गांधी जी से मुलाकात की. आज उन्होंने अरविंद केजरीवाल साहब से मुलाकात की और दोनों को यही बताया, जो कुछ हुआ राजनीति में चलता है, हार जीत होती रहती है. हार होने के बाद हम छोड़ के जाने वाले लोग नहीं हैं. हम जैसे आपके साथ थे कल, आज भी है और कल भी रहेंगे. हम रिश्ता जताने वाले लोग हैं, बस इतना ही बताने हुए आए थे. हम आपके साथ पक्के हैं. सारे एमपीज के साथ उन्होंने अभी लंच भी किया. क्या बातचीत हुई? वहाँ पे भी एक मीटिंग हुई है. नहीं, मीटिंग क्या की यार, किसी के पास जाएगा तो चाय पान होती है ना, चाय होती है, गपशप होती है, कैसे हो रहा है. ये जो चुनाव में जो हरकतें इलेक्शन कमीशन ने महाराष्ट्र में की, उसी तरह की हरकतें यहाँ भी हुई. माननीय केजरीवाल साहब के चुनाव क्षेत्र में भी
वोटों की संख्या घटाई गई, मतदाताओं की संख्या घटाई गई, ये सारी चीज़ें तो वो जो हैं तकनीकी मुद्दे हैं, बाकी सारे मुद्दे वो चर्चा होती है। कोई अलग से विषय, कोई अलग विषय चर्चा का नहीं हुआ। शरद पवारांच्या भूमिकेवरती नो डिस्कशन ॲट ऑल. माननीय राऊत साहेबांनी त्यावर भाष्य केलं, मी स्वतःसुद्धा भाष्य केलं. आम्हाला असं वाटतं की महादजी शिंदे हा देशातील इतिहासाचा सुवर्ण पान आहे. ते लक्षात घेतलं पाहिजे. दत्ताजी शिंदेंच्या ते तिघं भाऊ दत्ताजी शिंदेंच्या मानेवर जेव्हा तलवार ठेवली आणि त्यांना नजीब खानने विचारलं काय करणार याच्यापुढे, क्या करोगे, तो बचेंगे तो और भी लड़ेंगे, ये कहने वाले दत्ताजी शिंदे थे. उनके सगे भाई पैर टूटने के बाद भी पानीपत में लड़ाई कर रहे थे. ये महादजी शिंदे पराक्रम, ये जो हमारे सरदार थे, हमारे राजा थे, हमारे मावला थे, ये इस बारे में अब्दाली जीत, अब पता है पानीपत में अब्दाली जीतने के बाद भी भाग गया था. फिर दोबारा लड़ाई करने के लिए अब्दाली आया नहीं. मराठों की ये ताकत थी. वो पराक्रम कहा और ये गद्दारी कहा. जो पीठ पे छुरा बोकर गए, भाग गए भगोड़े लोग, सूरत गए, दिल्ली, आसाम गए, गोवा गए, उनका कंपैरिजन माधोजी शिंदे के साथ में करते हो. कोई पराक्रम है क्या वो? तो यही हमारा कहना था कि ऐसे नाम, उनका नाम का जो अवमान हुआ वही हमें बहुत गंभीर लगा. और दुर्भाग्य यह है कि आदरणीय शरद पवार साहब हमारे लिए बहुत आदरणीय और ऊंचे नेता हैं. वो वहाँ जाकर उनको सम्मान करते, वो हमारे ठेस पहुंचाने वाली बात थी. हमें सदमा लगा, वही बात है. सर, इसी बात पे मिलिंद देवड़ा ने कहा है कि आदित्य ठाकरे जी को उन्हें अपने कॉन्स्टिट्यूएंसी पे ध्यान देना चाहिए और जिनको खुद अपनी, जिनकी खुद की कोई, अरे भैया उसको पूछो तुम्हारी कॉन्स्टिट्यूएंसी क्या थी. 2 बार पराजित करने वाला मैं हूँ उनको. वो घर का ना घाट का है, वो कहाँ घूम रहे हो पूछो तो सही. जिस कांग्रेस ने उनके परिवार को बड़ा किया, उनके पिताजी को नाम दिया, उस कांग्रेस को छोड़कर भाग गए आप सिर्फ एक टिकट के लिए. तो सोच लो आप क्या मिला. तो राज्यसभा का सदस्य मिल गया, उसके लिए कांग्रेस छोड़े ना आपने. तो जिसकी नीति खुद की, जिसकी नींव गंदी है, वो क्या बात करे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.